आजही केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या, भावना व्यक्त मनापासून मी या ठिकाणी मान्य दिलीप अंबावणे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करावं. सर त्यांनी सुद्धा खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला केलं. सुरेशना पवार मॅडम सुद्धा या ठिकाणी आहेत. हॅलो त्या घोषणाकडे पण बसूया. जय आदिवासी, जय आदिवासी. नमस्कार. 9 ऑगस्ट हा जसा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो तसा तो जागतिक आदिवासी दिन म्हणूनही साजरा केला जातो. जगातील 92 देशांमध्ये हा आदिवासी दिन युनोच्या वतीनं साजरा केला जातो. आजही सांगलीमध्ये या ठिकाणी आदिवासी दिन मोठ्या उत्साहामध्ये आणि आदिवासींच्या मोठ्या सहभागातून या ठिकाणी साजरा होतोय. आपल्याबरोबर कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी आहेत गणेश मडावी सर. आपण त्यांच्याशी बोलूया. आजचा जो आदिवासी दिन साजरा करण्यात आला, कोण त्याचं स्वरूप काय होतं, रूपरेषा कशी? आज संपूर्ण जगामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही पाटबंधारे भवन येथे सर्व जिल्ह्यातील आदिवासी बांधव एकत्र येऊन हे मोठं कार्यक्रम आज आम्ही इथं घेतलेले आहे. या कार्यक्रम दरवर्षी आम्ही या ठिकाणी घेतले जातो. आज आदिवासी दिनानिमित्त आम्ही प्रशासनाकडे एक मागणी करतो की सांगली जिल्ह्यामध्ये हजारो आमचे कर्मचारी बांधव आहेत. यांना एक सांगलीमध्ये कुठंतरी 5 एकर जमीन आम्ही आजच्या दिनी मागणी केलेलं आहे आणि बिरसा मुंडा हे नगर एक कॉलनी हवंय यासाठीही मी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. या तमाम जे आदिवासी आमचे कर्मचारी बांधव आहे सांगलीला सेवा देतात, लांब लांब येऊन ते एकत्रित सांगलीमध्ये येऊन एकत्र राहावेत याकरता आम्ही आजची मागणी आहे. आणि आज या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय नरवाडे साहेब या ठिकाणी येऊन मोलाचे मार्गदर्शन केले. जे जे काही प्रश्न असतील प्रशासनाकडे द्या, आम्ही आदिवासी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू असे ते आश्वासन दिले. आणि या कार्यक्रमाला मुख्य वक्ता म्हणून प्राध्यापक बाळासाहेब वनखंडे सर हे येऊन हे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले आणि आदिवासी दिनाचं शुभेच्छा दिले. आज आम्ही संपूर्ण जगाला व राज्याला आज आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देतो. थांबतो. नक्कीच या निमित्तानं सांगली शहरामध्ये, सांगली, मिरज, कुपवाड शहरांमध्ये महाराष्ट्रातील इतर आदिवासी भागांमधून आलेले अनेक सरकारी कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत, आपली सेवा देत आहेत आणि ते सर्व कर्मचारी या ठिकाणी राहू इच्छित आहेत आणि त्यासाठी त्यांना 5 एकर जागेची आवश्यकता आहे. ती शासनानं त्यांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज त्यांनी प्रशासनाकडे केलेली आहे. आपल्याबरोबर बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष आहेत राजेंद्र मडावी. आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार सर्वांना. जय आदिवासी. आज आम्ही सांगली जिल्ह्यात सर्व आदिवासी बांधवाच्या वतीनं आज मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा केला. हा दिवस संपूर्ण देशभर 192 देशामध्ये हा दिवस पूर्ण देशभर साजरा केला जातो. तर आम्ही दरवर्षी हा सांगली जिल्ह्यामध्ये हा दिवस साजरा करतो. तर राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, मी विनंती करेल की जे राज्यामध्ये आणि संपूर्ण आपल्या देशात हे 23% आदिवासी बांधव आहे, कमीत कमी 12 कोटी हे आदिवासी बांधव या देशामध्ये वास्तव्याला आहे. परंतु अद्याप ही जे राष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ आहे युनो, तर त्या ठिकाणी आदिवासींची नोंद ही संयुक्त राष्ट्रसंघात नाही. म्हणून केंद्राला या आदिवासी दिनानिमित्त मी विनंती करेल की आदिवासींची, भारतातील आदिवासींची नोंद हे युनोमध्ये करण्यात यावी. आणि जो हा आदिवासी दिन आहे तर संपूर्ण आदिवासी बांधव हा महाराष्ट्र असू द्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रात असू द्या मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतो. परंतु केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, जे शासकीय पातळीवर हा सण साजरा करून आदिवासींच्या विविध योजना असतील, आदिवासींच्या समस्या असतील,
आजही अनेक खेडे आहे की ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा, ज्या मूलभूत सुविधा आहे, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, ज्या मूलभूत सुविधा आहे त्या अद्यापसुद्धा पोचलेला नाही. यासाठी जो युनोने जो मुख्य उद्देश आहे की आदिवासीची संस्कृती, जाती, रिवाज, भाषा, इतिहास, जी संस्कृती आणि ज्या समस्या आहे जी सुटल्या पाहिजे आदिवासींच्या, यासाठी 1993 सालापासून हे आदिवासी दशकसुद्धा हे साजरा केलं होतं. 1993 हे वर्ष. नंतर 1994 पासून युनोने संपूर्ण देशभर पूर्ण जगभर हा दिवस साजरा करावा असं निर्देश दिला आहे. तसं केंद्र सरकारने सुद्धा त्यांच्या केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर हा दिन साजरा केला पाहिजे असं आम्ही वर्षाला ठराव करतो. याही वर्षी आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं ठराव केलेला आहे. तो आम्ही केंद्राला पाठवणार आहोत आणि राज्य सरकारनं, केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी मी या दिनानिमित्त विनंती करतो. आता महाराष्ट्रामध्ये आदिवासी आमदार आहेत, आदिवासी खासदार आहेत, पण त्यांच्याकडून आदिवासींचं काम तितक्या तत्परतेनं आणि बेंबीचे देठापासून करणं म्हणतात तेवढं केलं जात आहे का? तर तुमचा हा प्रश्न अतिच आहे की आपण असं जर म्हटलं की जे आदिवासी 25 आमदार आहे, तर या 25 आमदारांनी जेवढं आदिवासीसाठी झटलं पाहिजे, जेवढं काम केलं पाहिजे तेवढं तर आम्हाला काय दिसत नाही सध्या तरी. आणि आताही आमच्या आदिवासी भागात जर आपण पाहिलं तर रस्ते असू द्या, ज्या मूलभूत सुविधा आहे, शाळा असू द्या, आताच काही दिवसापूर्वी काही ज्या शिक्षक भरत्या होत्या तर अद्यापही आमच्या आदिवासी भागात जर पाहिलं तर शिक्षकांची अतिशय कमतरता आहे. आता यावर्षी महाराष्ट्रात 28 ठिकाणी जे शासकीय आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी 11वीचं सायन्स आणि कला हे वर्ग सुरू केलेले आहे. पण तिथं जर शिक्षक बघितली तर 1 किंवा 2 आहे. 1.5 महिना सुरू झाला. 1.5 महिना सुरू होऊन सुद्धा शिक्षक सरकारने अद्यापही दिलेला आहे. म्हणजे आमदार जेवढी आदिवासी 25 आमदार आहे, जेवढे आदिवासींच्या ज्या प्रश्न आहेत, ज्या मूलभूत सुविधा आहेत, ज्या योजना आहेत, ज्या पोचल्या पाहिजेत तेवढं अद्याप तरी अजून पोचत नाही. म्हणून आमदार साहेबांनाही मी सांगेल की जे आदिवासींचे प्रश्न असेल ते विधानसभा असू द्या किंवा त्या ठिकाणी मांडली पाहिजे आणि 25 आमदारांनी हे बोललं पाहिजे. नक्कीच या निमित्तानं खरं पाहायला गेलं तर आदिवासी हा मूल निवासी आहे. जल जंगल जमीन वाचली पाहिजे आणि जल जंगल जमिनीला देव मानून जगणारा हा आदिवासी समाज आहे. आणि या आदिवासी जमातीची नोंद युनोमध्ये अजून भारतीय आदिवासींची नोंद झालेली नाही. ती नोंद केंद्र सरकारनं लवकरात लवकर करावी. आणि यासह जे आदिवासी आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी जे आदिवासींचे जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, शिक्षणाचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, घरांचा प्रश्न आहे, हे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नांचीही मांडणी अधिवेशनांमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, ही केली गेली पाहिजे, जी तितक्या तत्परतेनं होत नाही अशा तऱ्हेचा आरोपही या निमित्तानं करण्यात येतोय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.